नाशिकच्या नामांकित कंपनीमधील महिला अत्याचार, छळवणूक आणि धर्मांतर प्रकरणी नाशिकच्या मुंबई नाका आणि देवळाली पोलीस ठाण्यात 8 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी 7 जणांना अटक केली असून मुख्य सूत्रधार असलेली निदा खान मात्र गेल्या 20 दिवसांपासून फरार आहे। कंपनीमध्ये मॅनेजर आणि टीम लीडर म्हणून निदा खान काम बघत होती। आरोपींना दररोज कामाचं नियोजन देण्यासाठी होणाऱ्या मीटिंगमध्ये हिंदू मुलींची छळवणूक आणि त्यांच्यावर धर्मांतराचा तगादा लावण्यासाठी निदा खान ऑपरेशन डिपार्टमेंट म्हणून या सर्व गोष्टी घडवून आणत असल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासामध्ये समोर आली आहे। या प्रकरणात निदा खान ही हे सर्व घडवून आणत असल्याचं पोलीस तपासात समोर आलंय। निदा खान ही एका सर्वसामान्य घरातील असल्याची माहिती आहे। तिचं लग्न 2021 ते 22 मध्ये एजाज खान सोबत झाल्याची माहिती असून एका नामांकित महाविद्यालयात तिचं शिक्षणही पूर्ण झाल्याची माहिती आहे। अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण करून एका नामांकित कंपनीमध्ये निदा ही सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करत असल्याचा देखील तपास समोर आलाय। मात्र या प्रकरणात निदा खानवर मुख्य सूत्रधार म्हणून आरोप झाल्याने या प्रकरणात तिची अटक ही नाशिक पोलिसांसाठी आणि या प्रकरणातील उलगडा होण्यासाठी सर्वाधिक निर्णायक ठरणार आहे। निदा खानचा आंतरराष्ट्रीय नेटवर्क असल्याचा देखील संशय तपास यंत्रणेकडून व्यक्त केला जातोय।